जय श्रीराम. सध्या शहादी दिवस चालू आहे आणि या दिवसामध्ये गुरु गोविंद सिंगजी महाराज यांच्या कुटुंबियांनी देवदेश धर्मासाठी बलिदान दिले होते. तर 1704 मध्ये मुघल सैन्यांनी आनंदपूरच्या किल्ल्याभोवती वेढा मारून बसले होते. त्यावेळी मुघलांनी तह म्हणून गुरु गोविंद सिंगजी महाराज यांना आनंदपूरचा किल्ला सोडायला लावला होता आणि त्यांनी किल्ला सोडल्यानंतरही देखील त्यांचा पाठलाग करत हल्ला केला. यावेळी सरसा नदीला पूर आला होता. त्यावेळी गुरु गोविंद सिंगजी महाराज यांची आई माता गुजरी आणि 2 लहान मुलं हे त्यांच्यापासून वेगळे पडले. माता गुजरी लहान मुलं साहेबजाद्यांसोबत त्यांच्या पूर्वीचा सेवक गंगूच्या सोबत त्याच्या घरी गेले आणि गुरु गोविंद सिंगजी महाराज हे सरदारांसोबत चमकोरच्या किल्ल्यावरती गेले. मुघलांनी चमकोरच्या किल्ल्यावरती वेढा घातला. 10 लाख मुघल सैनिक आणि केवळ 42 शीख योद्धे होते. तरीही गुरु महाराज डगमगले नाही. ते म्हणाले, 1.25 लाख से एक लढाऊ, तोही गोविंद सिंग नाम कहाऊ. गुरु महाराजांनी खालसाला आदेश दिला, धर्मासाठी लढा, मृत्यू आला तरी मागे हटू नका. गुरु महाराजांचे ज्येष्ठ पुत्र साहिबजादा अजित सिंग वय केवळ 18 वर्ष. त्यांनी वडिलांना नमन केलं. नमन करून रणांगणात उतरले. अनेक शत्रूंचा पराभव करत शेवटी त्यांनी वीर मरण पत्करलं. मोठ्या भावाचं हे बलिदान पाहून 14 वर्षाचे साहिबजादा जुझार सिंग पुढे आले. बालवय असूनही सिंहासारखे लढले आणि धर्मासाठी हसत हसत आपले प्राण अर्पण केले. चमकोरमध्ये खालसाने गुरु महाराजांना सुरक्षित निघून जाण्याची विनंती केली. गुरु महाराजांनी खालसाच्या आदेशाला मान देत रात्रीच्या अंधारात चमकोर सोडला. पण माता गुजरीजी त्यांचे लहान साहिबजादा जोरावर सिंग त्यांचं वय केवळ 9 वर्ष आणि साहिबजादा फतेह सिंग त्यांचं वय 6 वर्ष की जे गंगू नावाच्या नौकराकडे आश्रय म्हणून गेले होते, पण त्याने लालचे पोटली मुघलांना माहिती दिली. त्यामुळे माता गुजरीजी व लहान साहिबजादे मुघलांनी अटक केले. त्यांना सरहिंदच्या थंडीमध्ये कैदेत ठेवण्यात आलं. कडाक्याची थंडी होती, उपासमार, तरीही गुजरीजी नातवंडांना धैर्य देत राहिल्या. वजीर खानाने सगळ्यांना आदेश दिला होता, त्यांना कोणीही खाय प्यायला देऊ नका. तरीही त्यांना त्यांचा सेवक मोतीराम मेहरा त्यांना 3 दिवस गरम दूध प्यायला घेऊन जात होता. त्यांनी त्यांना दूध दिलं म्हणून वजीर खानाने त्याच्या सर्व कुटुंबाला आपले रसवंतीचं जशी मशीन असते का, तशा मशीन मध्ये सगळ्यांना टाकून मारून टाकलं. आणि मग साहिबजाद्यांना औरंगजेबाचा सरदार वजीर खान समोर हजर करण्यात आलं. वजीर खान त्यांना म्हणाला, तुम्ही लहान आहात, इस्लाम कबूल करा, तुम्हाला जीवन दान देतो. हे ऐकून 9 वर्षाचे जोरावर सिंग कडाळले आणि म्हणाले, गुरु गोविंद सिंगाचे पुत्र आहोत आम्ही. एक वेळेस आम्ही मरण पत्करू पण धर्म सोडणार नाही. हे ऐकून वजीर खानाने काजीला फतवा काढायला लावला. तो फतवा असा होता की इन काफिरों को दीवारों में चिनवा दिया जाए. आणि मग वजीर खानच्या आदेशाने दोन्ही साहिबजाद्यांना जिवंत भिंतीत चुन्याने बांधण्यात येत होते. विटाचा थरावर थर चढत होता, पण त्यांच्या चेहऱ्यावर काहीच भीती नव्हती. त्यांच्या मुखात एकच नाव, वाहेगुरु वाहेगुरु. मृत्यू समोर असताना देखील लहान साहिबजादे फतेह सिंग म्हणाले, भैया, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने जरी मोठे असले तरी सगळ्यात पहिले मी आपल्या आजोबांना म्हणजेच गुरु तेग बहादूर सिंग यांना भेटेल. भिंत बांधून झाली तरीही त्या भिंतीतून आवाज येत होता, जो बोले सो निहाल, शस्त्री अकाल. आणि नंतर ती भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानंतर वजीर खानाने त्यांचा गळा कापायला लावला. ही लहान साहिबजाद्यांची बातमी जेव्हा माता गुजरीजींना कळाली, तेव्हा त्यांना थंड बुर्जातच त्यांनी आपला प्राण त्याग केला. हा एवढा त्याग दिला गुरु गोविंद सिंग यांच्या कुटुंबियांनी आपल्यासाठी. आणि आपण काय करतोय? आपल्या मुलांना या परक्यांचे सण, हे क्रिसमसचे, हे सॅन्टाचे जिंगल बेल शिकवतोय. हे आपले सण नाही, हे आपला शहादीचा दिवस आहे. आपण सर्वांनी हा दुखवटा म्हणून पाळला पाहिजे. जय श्रीराम. जो बोले सोनियाल, शस्त्री अकाल.